पुण्यात 1 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणाचा पोलिसांचा चक्रावणारा कारभार समोर आला। 1 कोटी रुपयांचा दरोडा प्रकरणात तोतया पत्रकारासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सह आरोपी करण्यात आलं। या प्रकरणात पोलिसच दरोडेखोरांच्या भूमिकेत होते। 18 जुलैला भर दुपारी सिंहगड रस्त्यावर पोलीस असल्याचं सांगून व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्याकडील 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। आम्ही पोलीस आहोत, तुम्ही 2 नंबरचा माल घेऊन चालला आहात याची आम्हाला माहिती आहे असं सांगून धमकावलं। आरोपींनी कारमधील पैसे असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला। व्यावसायिक पवारांना आरोपी खेड शिवापूर पोलीस चौकीत घेऊन आल्यानंतर महिला पोलीस हवालदारानं तोतया पत्रकाराच्या साथीनं बॅगेतील 20 लाख रुपये काढून घेतले। राहिलेले 6.5 लाख रुपये मुद्देमालात दाखवण्याचा त्यांचा डाव होता। दरम्यान हा संपूर्ण प्रकार राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांच्या कानावर पडला आणि ते तातडीनं खेड शिवापूर पोलीस चौकीत पोहोचले आणि 2 पोलिसांसह कथित पत्रकारांचं बिंग फुटलं। हर्षवर्धनच्या बॅगेतून 7-8 लाख रक्कम ही गायब झाली होती, जी वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानं परत देण्यात आली। त्यानंतर हर्षवर्धन नऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। यादीकडे असणारी 1 कोटी रुपयांची रोख रक्कम हा लुटण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे नरे पोलीस स्टेशनचे ते करीत आहेत। यामध्ये एकूण 9 आरोपी पुण्याच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 4 आरोपी अटक आहेत आणि इतर 5 आरोपींबाबत तपास सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।